नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण नेहमी म्हणतो की स्वामींना सगळे माहिती असते. आपण काय अनुभवतो, आयुष्यामध्ये काय घडते आहे, आपल्याला काय हवे आहे, हे सगळे त्यांना आधीच माहिती असते. मग आपण स्वामींशी बोलायचेच कशाला? सांगण्याची गरज तरी काय आहे? खरे म्हणजे स्वामींना माहिती असणे आणि आपण त्यांच्याशी बोलणे, त्यांच्याकडे प्रार्थना करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला वाटते की ते तर सर्वज्ञ आहेत. मग आपण बोलले किंवा नाही बोलले तरी त्यांना माहितीच आहे. पण जरी स्वामींना सगळे माहिती असले तरी आपण त्यांच्याशी संवाद साधणे म्हणजे स्वामींशी जोडलेले नाते जपणे आहे. स्वामींना सगळे माहिती असले तरी आपण बोलणे थांबवायचे नसते, कारण हे बोलणे म्हणजे आपल्या भक्तीचा, नात्याचा भाग आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की जर स्वामींना सगळे काही माहिती असते तरीही आपण त्यांच्याकडे प्रार्थना का करावी? स्वामींबरोबरच्या नियमित संवादाचे महत्त्व काय आहे? स्वामींना सर्व काही आधीच माहिती असते, पण आपण त्यांना जे काही सांगतो ते आपल्या मनासाठी असते. आपल्याबरोबर काय घडत आहे, मनात किती ताण आहे, काय अपेक्षा आहेत, कोणती अडचण आहे, हे काही स्वामींपासून लपलेले नसते. तरीही आपण स्वामींशी बोलणे, प्रार्थना करणे, मनातील भावना व्यक्त करणे हे महत्त्वाचे आहे. जे आपण मनामध्ये लपवून ठेवतो ते आपल्याला जड होते. पण जेव्हा आपण स्वामींशी बोलतो, आपले दुःख, आपली समस्या शब्दांमध्ये मांडतो, तेव्हा मन शांत होऊ लागते. आतली अस्वस्थता कमी होते आणि मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की आपण एकटे नाही, तर स्वामी आपल्यासोबत आहेत. मनातील दुःख जेव्हा शब्दांमध्ये बाहेर येते तेव्हा ते हलके होते. स्वामींशी बोलणे म्हणजे भार उतरवणे आहे. प्रार्थना म्हणजे मन मोकळे करून विश्वासाकडे झुकणे आहे. जेव्हा आपण स्वामींशी बोलतो तेव्हा मनातून भीती कमी होते आणि विश्वास वाढतो. स्वामींना आपल्या अडचणी, समस्या सांगणे म्हणजे स्वतःला त्यांच्या हवाली करणे आहे. जेव्हा आपण स्वामींसमोर व्यक्त होतो म्हणजे आपली अडचण, कमीपणा, असहायता स्वीकारतो, तेव्हा आपण मान्य करतो की मी सर्वशक्तिमान नाही, मला स्वामी तुमची गरज आहे. हा क्षण आपला अहंकार तुटण्याचा क्षण असतो. स्वामींना आपल्या अडचणी सांगणे म्हणजे स्वामींशी वाद करणे नसते, तक्रार करणे नसते. सांगणे म्हणजे त्यांच्या चरणी समर्पण आहे. मी करतो, मी सांभाळतो हा भाव कमी होऊन स्वामी तुम्हीच करा असा भाव मनात येतो. हेच खरे समर्पण असते. स्वामींशी बोलणे म्हणजे आपले आयुष्य, आपले निर्णय, आपले प्रश्न त्यांच्या हवाली करणे. अशा प्रकारे स्वामींच्या अधीन झाल्याने आपल्यामध्ये नम्रता वाढते, मीपणा कमी होतो आणि विश्वास पक्का होतो. स्वामीचरणी प्रार्थना म्हणजे त्यांच्याशी संवाद करणे आहे आणि संबंध जिवंत ठेवणे आहे. जसे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलत राहिलो तर संबंध मजबूत राहतात, तसे स्वामींबरोबरही आहे. कोणतेही संबंध टिकून ठेवण्यासाठी संवाद आवश्यक आहे. त्यामुळे आपण रोज स्वामींकडे थोडे जरी बोललो की स्वामी माझ्यासोबत राहा, तुमच्यावर माझा विश्वास आहे, एवढे जरी म्हटले तरी आपले नाते टिकून राहते. प्रार्थना केली की स्वामी लांब वाटत नाहीत. आपण एकटे नाही तर स्वामी सोबत आहेत ही भावना कायम राहते. स्वामींना सगळी माहिती असतेच, पण आपण त्यांच्याशी बोलतो, प्रार्थना करतो, हे नाते टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे. स्वामींकडे प्रार्थना करणे म्हणजे औपचारिकता नसते, तर स्वामींशी जोडलेली राहण्याची साधी पण खूप महत्त्वाची पद्धत आहे. गप्प बसणे म्हणजे स्वामींबरोबरचे अंतर वाढवणे आहे. स्वामींना सगळे काही माहीत आहे म्हणून शांत बसू नये. स्वामींना आपली वेदना, इच्छा, संघर्ष, परिस्थिती सगळे माहिती असते, पण त्यांना माहीत आहे म्हणून आपण काहीच करायचे नाही असे नाही. भक्त म्हणून आपली जबाबदारी आहे प्रार्थना करणे, नामस्मरण करणे, प्रयत्न करत राहणे आणि मन स्वामींशी जोडून ठेवणे. जेव्हा आपण बोलतो, प्रार्थना करतो, श्रद्धेने पुढे पाऊल टाकतो, तेव्हा आपली ऊर्जा जागृत होते आणि स्वामींची कृपा त्या प्रयत्नांना जोडली जाते. शांत बसणे म्हणजे आध्यात्मिक आळस आहे आणि प्रार्थना, विश्वास आणि कृती म्हणजे भक्तीचे खरे रूप आहे. जर आपण असा विचार केला की स्वामी तर सर्व काही जाणतात ना, मग मला बोलायची गरज काय आहे, याने आपला संवाद तुटतो, भावना कमी होतात, भक्तीचा रंग कमी होतो आणि नकळत स्वामींबरोबरचे अंतर वाढते. म्हणूनच स्वामी सर्व काही जाणतात असे गृहीत धरण्यापेक्षा स्वामींशी बोलत राहा, प्रयत्न करत राहा आणि मनोभावे स्वामीचरणी शरण जा. स्वामींशी बोलताना आपण स्पष्ट होऊ लागतो. आपण जेव्हा आपल्या समस्या शब्दांमध्ये मांडतो तेव्हा आपण स्वतःलाही समजायला लागतो. रोजच्या आयुष्यामध्ये आपण गोंधळलेले असतो. नेमकी समस्या काय आहे, आपण काय अनुभवत आहे, आपल्याला खरे तर काय हवे आहे, हे सगळे स्वतःलाही नीट समजत नाही. पण स्वामींसमोर आपली अडचण सांगताना आपले गोंधळलेले विचार व्यवस्थित होतात. काय चुकीचे चालले आहे, काय बदलायला हवे, आपण कुठे आहोत हे कळायला लागते.
काय खरंच महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. अनेक वेळेला उत्तर स्वामी देतातच, पण अनेक वेळेला उत्तर आपल्या आतमध्येच असते आणि स्वामी आपल्या प्रार्थनेतून आपल्याला ते उत्तर शोधायला मदत करतात. म्हणूनच स्वामींकडे प्रार्थना करणे, त्यांना आपली अडचण सांगणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपण गोंधळातून स्पष्टतेकडे जातो आणि पुढचा मार्ग समजायला सोपे होते. स्वामींना आपली अडचण सांगणे म्हणजे स्वामींच्या योजनेमध्ये सहभागी होणे आहे. स्वामी फक्त आपल्या समस्या सोडवत नाहीत, तर ते आपल्याला घडवतात. आपल्या स्वभावाचा, विचारांचा आणि जीवनाचा बदल घडवतात. जेव्हा आपण त्यांच्याशी संवाद ठेवतो तेव्हा आपण त्यांच्या कार्यामध्ये सक्रिय होतो. स्वामींसमोर आपले विचार, इच्छा किंवा आपली अडचण सांगणे म्हणजे संपूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवणेच आहे. यातून आपले स्वामींबरोबरचे नाते मजबूत होते आणि आपण स्वामींची कृपा आणि त्यांच्या मार्गदर्शनाशी जोडलेले राहतो. स्वामींना आपल्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करायला आपल्या परवानगीची गरज नसते, पण आपला स्वीकार लागतो. जोपर्यंत आपण स्वतःला पुरेसे समजतो की मी सांभाळतो, मी बघतो असा अहंकार ठेवतो, तोपर्यंत स्वामी हस्तक्षेप करत नाहीत. पण जेव्हा आपण आपला अहंकार सोडून त्यांच्या चरणी शरणागती पत्करतो, तेव्हाच त्यांची कृपा सक्रिय होते. स्वामी सर्वज्ञ आहेत हे खरे आहे. आपल्या मनामध्ये काय चालू आहे, आयुष्यात काय चालले आहे, आपल्यावर कोणती अवस्था आली आहे, हे सगळे त्यांना आधीच माहिती असते. पण तरीही स्वामींशी बोलणे, प्रार्थना करणे, त्यांच्यासमोर मन व्यक्त करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण जेव्हा स्वामींशी बोलतो तेव्हा आपण त्यांच्या अधीन राहण्याची तयारी दाखवतो. तुम्हीच माझा आधार आहात हा विश्वास व्यक्त करतो. स्वामींना आधीच सर्व काही माहिती असल्यामुळे बोलणे थांबवू नये. याउलट संवाद जिवंत ठेवावा. स्वामींबरोबरच्या नियमित संवादामुळे आपण जोडलेले राहतो आणि आपण त्यांच्या छायेमध्ये सुरक्षित राहतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जरी स्वामींना सर्व काही आधीच माहिती असेल, तरीही त्यांच्याकडे प्रार्थना करणे, त्यांच्याशी नियमित संवाद ठेवणे का महत्त्वाचे आहे. फक्त अडचणीतच नाही, इतर वेळेलाही स्वामींशी नियमित संवाद ठेवावा, कृतज्ञता व्यक्त करावी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.